महाराष्ट्र राज्यामध्ये मध्यंतरी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले होते। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जी.आर. काढला, परंतु जी.आर. काढल्यानंतर मराठा समाजामध्ये संभ्रम आणि ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता या जी.आर. मुळे निर्माण झाली आणि ओबीसी समाज असं मत आहे की या जी.आर. मुळे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला। याच पार्श्वभूमीवर परत एकदा मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी एक भूमिका जाहीर केली आहे। ते असं म्हणत आहेत की 1954चा जी.आर. रद्द करण्यात यावा। मुळात महाराष्ट्र राज्याचे माननीय माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 1954 साली हा जी.आर. काढला होता। हा जी.आर. काढून त्यांनी ओबीसी समाजाला 9% आणि विमुक्त समाज आणि भटक्या समाज या समाजाला त्यांनी 7% आरक्षण जाहीर केले। यामध्ये उपवर्ग तयार केला आणि धनगर समाजाला 3.5% आणि वंजारी समाजाला 2% त्यांनी आरक्षण दिलं। मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये आरक्षण व्यवस्था निर्माण केली आहे। कारण ज्या समाजावर सामाजिक अन्याय झालेला आहे, आर्थिक अन्याय झालेला आहे, त्या समाजावर तो समाज इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी त्याला प्रतिनिधित्व म्हणून आरक्षण दिलेलं आहे। आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी केलेली आहे की 1954चा जी.आर. रद्द करण्यात यावा। मी त्यांना सांगू इच्छितो की मनोज जरांगे पाटील, आपल्या जर पायाला जखम झाली तर त्या पायाचा आपल्याला इलाज करायचा असतो, तो पाय नीट करायचा असतो, तो पाय कापून टाकायचा नसतो। हे आपल्यास मी सांगू इच्छितो। महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर आदरणीय पवार साहेबांनी जो समाज वंचित आहे, शोषित आहे, या समाजाला आरक्षण दिलं, याचं तर स्वागतच केलं पाहिजे। आणि मनोज जरांगे पाटील, तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची स्पष्टपणे भूमिका आहे, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण मिळावं। आणि आरएसएसला आणि भाजपाला तर बहुजन समाजामध्ये भांडणं लावून भारतातील आरक्षण व्यवस्था संपवायची आहे। आपण एक आहोत, बहुजन आहोत, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। त्यामुळेच आम्ही आपणास मागणी करत आहे की आपण जी मागणी केलेली आहे 1954चा जी.आर. रद्द करावा। मुळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाची स्पष्ट भूमिका आहे की 1954चा जी.आर. जो आहे, या जी.आर.च्या आम्ही बाजूने आहोत आणि आपणास विनंती करत आहे की आपण जी मागणी केलेली आहे की 1954चा जी.आर. रद्द करण्यात यावा अशी मागणी आपण केलेली आहे, भूमिका जाहीर केलेली आहे। या भूमिकेचा आपण पुनर्विचार करावा अशी मागणी, अशी विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।